व्हिडिओ बघून तर तुम्हाला कळालंच असेल, आपण परत एकदा निघालोय. आम्ही चाललोय आज चंदेरी म्हणून एक किल्ला आहे, तो वांगणीमध्ये येतो. त्याचे दोन रस्ते आहेत, एक बदलापूर मधून आहे आणि एक पनवेल मधून आहे. तर आम्ही बदलापूर मधून चाललोय वांगणी मधून. पुढे पुढे जातो, तुम्हाला पण दाखवतो. चहा पिऊन मग आपण निघायचं वरती. सुरुवात करूया. आता इथून आपण स्टार्ट करतोय चालायला. 3-3.5 तास लागतात बघ. असं तर म्हणतात 5 तास लागतील, पण आपण 3-3.5 तासामध्ये पोहोचायचा प्रयत्न करूया. ट्रेक चालू केलाय आम्ही मस्त. आणि दोन डोंगरांच्या मध्ये एक दरी आहे. त्या दरीतून आपल्याला वर जायचंय. मग मेन चंदेरीची केव, आज रात्रीचा कॅम्पिंग स्पॉट आहे आपला. हे डोंगराच्या ही दरी आहे इथे. ज्या कॅफेतून वर जायचं आणि भेटून आपल्याला या डोंगरावर यायचं. हा अर्धा 50% ढगात गेलाय. त्याच्यावरती अजून 50% डोंगर आहेत. त्या ढगांच्या वर आपल्याला जायचंय. 2 तासामध्ये पोहोचू. 2 तास लागतील अजून इथे वरती पोहोचायला. मस्त तिथला स्पेशल त्या वॉटरफॉल जरा आराम करू आणि मग निघू पुढे निघूया. तिकडे वॉटरफॉल, पाऊस थोडा कमी आहे म्हणून मग जादा. हा म्हणजे हे बघा, वर आलो तर तुम्हाला असं गंडायला होईल. 2 रस्ते आहेत, ठीक आहे. हे हा वाला रस्त्यावरनच जायचंय तुम्हाला. या हे बघा, हे असं इकडनं आल्यावरती तुम्ही पण लक्षात ठेवा, कारण आताच मगाशी मी एका पोराला विचारलं, तो बोलला आम्ही वरती जाताना हरवलो, रस्ता चुकलो होतो. पण तो रस्ता नाहीये, हा रस्ता आहे ऍक्च्युअली मध्ये. नाही कळालं, प्रत्येक झाडावर असे धागे लावलेत, ते तुम्ही धागे बघत बघत तो रस्ता पूर्ण कव्हर करून टाका. वाजले किती आहेत आता? टाइम झालाय 9:30. हा 9:30 वाजलेत, तरी आम्ही अजून वरतीच चढतोय. चालू केलेला ट्रेक आपण चालू केला होता 6 वाजता. अर्ध्या तासामध्ये डायरेक्ट केव आहे. केव मध्ये गेलो की दाखवतो. काय साप व्हाईट कलरचा बॅम्बू पीट वायपर आहे. कुठे? तुझं काहीतरी शिकारला पॉइंट करून बसलाय. हा, कुठला साप आहे बोलला? हा बॅम्बू पीट वायपर. बॅम्बू पीट वायपर. हा बघा, झाडाला वेटोळा मारून बसलाय. वरती केव मध्ये आम्ही अर्धा तास झाला येऊन. इकडे आपला टेंट लावला एक. ती पूर्ण अशी मोठी केव आहे. पाऊस भरपूर होता म्हणून तुम्हाला दाखवायचं राहिलं. बाकी इकडे आपला पूर्ण सेटअप रेडी झालाय. बॉस आपल्यासाठी आता कॉफी तयार करत होता. बाकी सर्व आपले मेंबर बसलेत, जेवणाची वाट बघतात. आणि टाइम भाई लोक, टाइम तर 2 वाजले. 2 वाजून 1 मिनिट झालाय. सर्व जेवण मग डायरेक्ट झोपायचीच तयारी. आता झोपायची तयारी. रात्री तयारी सुरुवात इकडनंच चालू झाली, शॉपिंग पासून. व्हिडिओ बघून तर तुम्हाला कळालंच असेल, आपण परत एकदा निघालोय. आणि आता वाजलेत 3 वाजायला आलेत. आज आहे शनिवार, 25 तारीख आहे. मी खातोय काय खिचडी. आईने डब्यात खिचडी दिली. का? कारण आज आहे आषाढी एकादशी 25 तारखेची. शनिवारी निघालोय आम्ही मस्तपैकी. आम्ही चाललोय आज चंदेरी म्हणून एक किल्ला आहे, तो वांगणीमध्ये येतो. त्याचे 2 रस्ते आहेत, एक बदलापूर मधून आहे आणि एक पनवेल मधून आहे. तर आम्ही बदलापूर मधून चाललोय वांगणी मधून. पुढे पुढे जातो, तुम्हाला पण दाखवतो. मजा येणार आहे. आणि आम्ही तिकडे कॅम्पिंग करणार आहे. सर्वात बेस्ट सर सागर भाऊ पण सोबत आहे. गाडीतनच निघालो आम्ही. लवकर लवकर निघायचंय, लवकर लवकर तिकडे पोहोचायचंय. स्टार्ट पण करायचंय तिकडे पोहोचतो. तिकडे पोहोचून मग तुम्हाला सर्व दाखवतो. आता हवा भरायला स्वर्ग. आज आपल्यासोबत मयुरेश पण आलाय, आपला मॅनेजर. आज तो आपल्यासोबत ट्रेक करणार आहे पहिल्यांदा. ते पण पहिल्यांदा कॅम्पिंग पण आहे. कॅम्पिंग पण करणार आहे. पण पहिल्यांदा. रोहन पण आलाय आपल्यासोबत आज. चला भेटू नंतर. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय खाली. आता हे लोक पण आलेत मागणं. एक नंबर आला. चलो आम्ही खाली. आता हे सर्व सामान आपल्या इकडे ठेवलंय.
तरी लावून घ्या ना पावडर. हर्षद बाईक त्यांची इथे लावली, सर्व आपलं सामान इथे ठेवलंय आता. बाईक काढायची इथून आता 10-15 मिनिटात खाली पोहोचणार गावात. तिथून ट्रायपॉड विकत आणायचा. नाही ना, आता काय करू नाही ते आता शकत. तिथे भेटणार तर हवाचं ट्रायपॉड शूट साठी. नाही, आता काय करू नाही शकत गाईज. आता सर्व आणलं, वडापाव आणले, दुनियादारी केली, पण ट्रायपॉड नाही आणला. सर्वात घाणेरडा सीन केलाय आणि आता वडापाव खाऊन वर चढायची तयारी करू. सर्व पॅकिंग वॅकिंग केली. भेटूयात पुढे. चहा पिया पहिले. घ्या चहा घ्या, चहा पिऊन मग आपण निघायचं वरती. सुरुवात करूया. हा आपला आदित्य, सागर भाऊचा मित्र आहे, खास एकदम. आणि आज आपल्या सोबत तो पण आलाय. तुला काय बोलायचं असेल तर ते आपण पुढे हळूहळू पुढे बोलूयात, कारण आता आपल्याला बराच लेट झालाय. टाइम आता आज झालाय किती झाला? 5:30. 5:22 झालेत. आता हळूहळू वरती निघू असं चहा पिऊन. सर्व आपले टोटल आम्ही आज 7 जण आहेत. आता मॅनेजर पण आहे माझ्यासोबत आज तर. भेटूया. ऑलमोस्ट सर्व सेटअप डन झालाय. संसार घेतलाय सोबत. दादा पण डन झालाय. आजचा संसार काय मागे काय पण डन. बाकी सर्व रेडी. चलो चलो चला. चलो चलो. आता एकदम आपण स्टार्ट करतोय चालायला. 3-3.5 तास लागतात. बघूयात आपल्याला बघूया आपण किती वेळात वरती पोहोचतोय. असं तर म्हणतात 5 तास लागतील, पण आपण 3-3.5 तासामध्ये पोहोचायचा प्रयत्न करूया. ट्रेक चालू केलाय आम्ही मस्त, आणि हवा एक नंबर सुटले. एवढी हवा येते ना, खतरनाक मजा येते. थकवा जाणत नाहीये. पहिला प्लॅटो आम्ही पार केलाय, हे आता पठार लागलंय. असं पठार पूर्ण सरळ आता अर्धा तास आहे असंच सेम. हळूहळू आपले सर्व मित्र पण येतात. हर्षद, रोहन. हा पठार असा अर्धा तासाचा आहे, सरळच आहे. मग पुढे अशी एक आपली दरी आहे, 2 दऱ्या आहेत. त्या दऱ्यांमधून आपल्याला चढायचंय. त्या दरीजवळ पोचलो की मग तुम्हाला दाखवतो तिकडनं. तिकडे एक वॉटरफॉल आहे. तो वॉटरफॉल बघण्यासारखा आहे. मस्त रस्त्यात जाता जाताच आहे. मजा येईल तुम्हाला पण बघायला. जर तुम्हाला ठाण्यावरून यायचं असेल तर 2 रस्ते आहेत. एक तर बदलापूरवरून आहे आणि एक पनवेलवरून. पण बदलापूरवरनं पण येऊ शकता. आम्ही बदलापूरवरूनच आलोय वांगणीला. खाली गाड्या लावल्या, मागाशी दाखवलं तुम्हाला. तुम्ही पण येऊ शकता. ठाण्यावरनं जास्तीत जास्त 60 किलोमीटर आहे. तुम्ही पण एकदा या ट्रेकवरती. सर्व एक एक येतात ते हळूहळू चालत. आम्ही आलो इथपर्यंत. अजून 2 डोंगरांच्या मध्ये ही दरी आहे. या दरीतून आपल्याला वर जायचंय. हां, मग मेन चंदेरीची केव, आज रात्रीचा कॅम्पिंग स्पॉट. कॅम्पिंग स्पॉट आहे आपला आज रात्री वरती इकडे चंदेरीला. हा, तो तर ढगात आहे आता. मस्त दिसेल हळूहळू. बाकी हे लोक लेट्स गो बॉयज. लेट्स गो. आपण रात्री ट्रायपॉड बनवू बांधून. काय करूया काही ना काहीतरी आपण एक जुगाड करू काहीतरी. हा. बाकी मजा आली का? एकदम चालू आहे अजून. मजा आली? आज 2 तासात करू, संपून टाकू आज काय. चालेल. हे बघा तुम्ही, आपल्याला आता इथे वर चढायचंय. लास्ट प्लॅटू झाला हा आपला कम्प्लीट. अजून आता इकडनं 2 तास आहे. 2 तासात वर जाऊ आम्ही केव पर्यंत जायला आपल्याला आता 2 तास लागतील इकडनं. मजा आली पण एकदम खतरनाक. हे डोंगराच्या ही दरी आहे इथे. ही ज्या कॅफेतून वर जायचं आणि मेट्रोन आपल्याला या डोंगरावर यायचं. हा अर्धा 50% ढगात गेलाय. त्याच्यावरती अजून 50% डोंगर आहेत. त्या ढगांच्या वर आपल्याला जायचंय. 2 तासामध्ये पोहोचू. 2 तास लागतील अजून इथे वरती पोहोचायला. मस्त तिथला स्पेशल त्या वॉटरफॉल वर आराम करू हा. आणि मग निघू पुढे निघूया. तिकडे वॉटरफॉलला गेलो की तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल. आम्हाला वर पोचायचं इकडे आज. मजा आली पण पाऊस थोडा कमी आहे म्हणून मग जादा पडला. असाच पहिला गडी बाद पहिली अवदसा. हा म्हणजे हे बघा वर आलो तर तुम्हाला असं गंडायला होईल.
2 रस्ते आहेत. ठीक आहे, हे हा वाला रस्त्यावरनच जायचंय तुम्हाला, यावाल्या रस्त्यावरनं जायचंय तुम्हाला. हा वाला पण असं वाटतो आपल्याला की हा रस्ता आहे वर जाण्यासाठी, पण हा रस्ता नाहीये. मेन हा रस्ता या 2 दगडाच्या मधनं जावं लागतं. हे बघा, हे असं इकडनं आल्यावरती तुम्ही पण लक्षात ठेवा, कारण आताच मगाशी मी एका पोराला विचारलं, तो बोलला आम्ही वरती जाताना हरवलो, रस्ता चुकलो होतो. बट तो रस्ता नाहीये, हा रस्ता आहे ऍक्च्युली मध्ये. तर नाही कळालं, प्रत्येक झाडावर असे धागे लावलेत, ते तुम्ही धागे बघत बघत तो रस्ता पूर्ण कव्हर करून टाका, म्हणजे तो रस्ता तुम्ही कव्हर करू शकता पुढे हळूहळू. पाण्याला फ्लो पण भरपूर आहे, वॉटरफॉलला पाणी तर खूप आहे भाई, मजा येते. झाड पडलंय इथे हवेमुळे. वॉटरफॉल इकडे, थोडं अजून वरती जायचं, तिकडच्या वॉटरफॉलला दाखवता. हे पाणी बघा किती खतरनाक, व्ह्यू एक नंबर. हा. खतरनाक पाणी आहे वॉटरफॉलला तर. कमॉन गाईज कमॉन. वाजले किती आहेत आता, टाइम झालाय 9:30. हा 9:30 वाजलेत, तरी आम्ही अजून वरतीच चढतोय. चालू केलेला ट्रेक आपण चालू केला होता 6 वाजता. हो 9:30 झालेत आणि अजून अर्धा तास बाकी आहे. बाजूला पूर्ण अंधार झालंय. भाई लोक, कसं वाटतंय भांग्या? अरे भाई वरती आता अर्ध्या तासामध्ये डायरेक्ट केव आहे. केव मध्ये गेलो की दाखवतो. काय साप साप व्हाईट कलरचा बघ. बॅम्बू पेट वायपर आहे. कुठे? दिस इज वेनमस नाही का? ओ हा बघ. थांब थांब थांब, त्याच्यावर लाईट मार. त्याच्यावर आराम थांब, जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. अटॅकिंग मोड मध्ये. हा ना, त्याला सांग पहिले तर. काहीतरी शिकार मारतोय तो, तोंड खाली. हा तो काहीतरी शिकारला पॉइंट करून बसलाय. हा, कुठला साप आहे बोलला? या बॅम्बू पेट वायपर. बॅम्बू पीट वायपर वायपर. हा बघा, झाडाला वेटोळा मारून बसलाय, खतरनाक. आणि आम्ही अजून वर चढतोय असं असं हळू. सर्वजण आपले बॉईज पण आलेत. हा. साप बघ इकडे. पटकन पास व्हा. हा फटाफट पास व्हा, चल मी इथे थांबतो. त्याच्या मुवमेंट लक्ष ठेवा. हा चल. इथेच आहे. हा बघ इथे. चल. हे जे आहे ते काठीवर आहे ते. हा आहे पण. हा काठीवर आहे ते. अजून अर्धा तास लागेल इकडे वरती जायचंय आम्हाला. केव मध्ये पोचलो की तुम्हाला दाखवतो. बाकी बाजूला आजूबाजूला पूर्ण फॉग झालाय. आणि हा स्नेक तर बघा खतरनाक माहिती. चल बाबा मला तरी हे सगळं बघ. चल 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 सर्वे बसले. फाटली डायरेक्ट खाई आहे इकडनं. त्याच्यासाठी आपण इथे बसलोय. 5 मिनिटं राहिले, अजून 5 मिनिटं आपल्याला वरती चढायचंय. सर्व पुचू बाई लोक. बाकी खाली वरती केव मध्ये आम्ही अर्धा तास झाला येऊन. इकडे आपला टेंट लावला एक. ती पूर्ण अशी मोठी केव आहे. पाऊस भरपूर होता म्हणून तुम्हाला दाखवायचं राहिलं.
बाकी इकडे आपला पूर्ण सेटअप रेडी झालाय. बॉस आपल्यासाठी आता कॉफी तयार करत होता. झालीच आहे ऑलमोस्ट तरी. ब्लॅक कॉफी घेऊया. त्याच्यानंतर आपल्या जेवणाचा पूर्ण सेटअप इकडे रेडी करताना तुम्हाला दाखवतो. मला पण दे भाई थोडी कॉफी याच्यात. हा एक नंबर. कॉफी पिऊन मग आपण जेवणाची तयारी करूया. आणि आज आपल्याकडे मेनू काय? व्हेज कोल्हापुरी, हा भाकऱ्या आणि जिरा राईस. व्हेज कोल्हापुरी आहे, जिरा राईस आहे आणि खाल्ल्याने भाकऱ्या पार्सल घेतल्यात. कॉफी दे पहिले. कॉफी पितो पहिले, भेटतो तुम्हाला नंतर. चीअर्स Cheers, 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 everybody. Cheers, cheers, cheers. लागत हा मोठा वाटला. बाकी मस्त दिवा पण लावला इकडे. कटिंग कटिंग करतोय आपली. कांदा कांदा कटिंग. ऍक्च्युली सेम आहे. इकडे सोयाबीन पण भिजवले मस्तपैकी. वेगळा नॉझल आहे. आणि आपला कोल्हापूर इन द प्रोसेस. व्हेज कोल्हापुरी इन द प्रोसेस काढलं गाठला. बटर आहे ना. बाकी फ्रेंच फ्राईज आपल्याला फ्रेंच फ्राईज पण तयार होतात इकडे. हो जे डीप शॅलोच हेच राहू दे कमी. राईस लावलाय. बाकी पूर्ण कटिंग करून घेतले. फ्रेंच फ्राईज झाल्यावरती दाखवतो मस्त. फ्राईज दाखव बॉस. हो एक नंबर. खूप बघू नका. हा टोपचा काय नाही. टोपच केवढा मोठा आहे आमच्याकडे. बाकी सर्व बसलेत. हर्षद फ्रेंच फ्राइज का वेट कर रहे हैं भाई. हा फ्रेंच फ्राईज बनतात आपल्यासाठी. बाहेर पाऊस चालू झालाय आणि एकदम खतरनाक वाला. इकडे सगळे कपडे सुकवायला टाकलेत आमचे. हा आमचा टेंट आहे. बाकी इकडे आपले भोले बाबा. नमस्कार. हा दिवा लावायचाच होता भाई. दिवा पहिला आहे. व्हेज कोल्हापुरी तयारी. व्हेज कोल्हापुरीची पूर्ण तयारी इकडे. राईस झालाय. राईस ते झाला. आता एक ग्रेव्ही होते मस्त. बाकी सर्व आपले मेंबर बसलेत जेवणाची वाट बघतात. आणि टाइम भाई लोक टाइम तर 2 वाजले. 2 वाजून 1 मिनिट झालाय. भले लेट झालाय बट मजा येते ना. मजा माझ्या ब्रो. सकाळी 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 तर अजून मजा करणार. बाकी जेवणाची तयारी. जेवून मग आपण सर्वजण झोपू जाऊया आरामात. बाकी जेवण भाई सागर भाई बटर पनीर या सागर शेफ. वर्षभर आपल्याला आता सॅटर्डे संडे तुम्हाला हेच दिसणार आहे. स्पेशल आजचा वेगळा मेन्यू आहे. आजचा वेगळा मेनू आहे पूर्ण. सोयाबीन वाला. सोया कोल्हापुरी. सोया कोल्हापुरी. व्हेज सोया कोल्हापुरी. अरे व्हेज सोया कोल्हापुरी. व्हेज सोया कोल्हापुरी. जेवण पूर्ण रेडी. भाकर राईस सर्व आम्ही जेवायला बसलोय आता. जेवायला पण ठेवलंय. सर्व जेवण मग डायरेक्ट झोपायचीच तयारी आता. बाहेर पाऊस चालू आहे. बटाटा चांगलं शिजला आणि मस्त एकदम. झोपायची तयारी. सकाळी दाखवतो आता. झोपेत सर्व झोपलेत.